विमल सुरेश मोहेकर उपाध्यक्ष चित्रपट कर्मचारी संघ। दिवाळी निमित्त आपण क्या है कार्यक्रम? हिंदू सण हे वाढले पाहिजे, ते सतत साजरे झाले पाहिजे हे राजसाहेबांचं वाक्य करून आम्ही दरवर्षी या विभागामध्ये दिवाळी निमित्त ही लाइटिंग करायचा प्रयत्न केला। त्याचप्रमाणे गड किल्ले संवर्धन हा आमचा दिवाळीचा विषय आहे। त्याप्रमाणे आम्ही यावर्षी याच स्टेजवरती सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती उभी करतोय। व विभागामध्ये जेवढे कोणी गड किल्ले बनवणारे आहेत त्यांची एक स्पर्धा ठेवली आहे। त्या स्पर्धेमध्ये टॉप जे पहिले 3 जण असणार त्यांना एक ट्रॉफी देण्यात येणार आणि हाच उपक्रम दरवर्षी चालेल हा आमचा प्रयत्न आहे। गेस्ट कोण कोण आहेत हे आम्ही यासाठी गेस्ट म्हणून आम्ही पक्षाचे सरचिटणीस नयनजी कदम यांना बोलवलं, त्यांच्या हस्ते इकडची लाइटिंग सुरू केली। दरवर्षी आमचा एक प्रयत्न आहे की कोण ना कोण गेस्ट आणावे, कधी पोलीस अधिकारी आणावे, कधी मोठमोठे ऑफिसर आहेत, काही काही गड संवर्धन करणारी माणसं आहेत, त्यांना आणून दर दिवशी हे लाइटिंग चालू करायचं काम आहे। जनता को क्या मैसेज देना चाहिए आप लोग इसमें और पार्टी के लोग कार्यक्रम सर्व बघितलं तर जनता आता जे राजकारण चाललंय त्याला कंटाळली आहे, म्हणून लोकांना काहीतरी वेगळं दिसावं, काहीतरी वाटावं की आपल्याकडे सण साजरे होतात, त्या अनुषंगाने हा आम्ही छोटा प्रयत्न केला आहे। प्रथम सर्व महाराष्ट्रातील जनतेला शुभ दीपावलीच्या शुभेच्छा। आज वसुबारस, आजपासून दिवाळीला सुरुवात झालेली आहे। आज माननीय श्री राजसाहेबांनी शिवाजी पार्क येथे तिथेही आपलं दिवाळीची जी विद्युत रोषणाई होते त्याचं आज उद्घाटन झालेलं आहे। आताच मला वाटतं झालं, त्याच्यानंतर मग आम्ही आमचं उद्घाटन इथे करतो आहे। आणखी साहेब जेव्हा करतील ते साहेबांच्या पाठी आमचं प्रत्येक महाराष्ट्रासाठी चालणार आहे। तुम्हाला सर्वांना शुभ दीपावलीच्या शुभेच्छा। अशोक वन मागाटणे विभागातील अशोक वन हा एक मराठी पट्टा म्हणून नावाजलेला पट्टा आहे। मला वाटतं 80% तरी मराठी माणसं अशोक वनमध्ये राहतात, पण कोणत्याही नेत्यांनी इथे दीपावली किंवा आपला मराठी सण कसा साजरा करावा ह्याच्याबद्दल लक्षात नाही दिलं। आज आमचे विमोल मयेकर, अवधूतजी, हर्षद यांच्या माध्यमातून आज इकडे जो दीपावलीचा सण साजरा होतो आहे तुम्ही बघा, विद्युत रोषणाई केली आहे जेवढी आमच्या पद्धतीने करता येते। आम्ही काय पैसेवाले नाही आहेत, पंचायतचा महाराष्ट्र सैनिक साधा महाराष्ट्र सैनिक आहे आणि ते सगळे आमदार खासदार 50-50 कोटी घेऊन बसलेले आहेत। तर आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी जो प्रयत्न केला आहे हा मराठी माणसासाठी केलेला दिवाळी सण साजरा करण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे। तुम्ही आनंद घ्या, दिवाळीच्या शुभेच्छा देतो तुम्हाला पुन्हा एकदा आणि दिवाळीची मजा घ्या।